या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा बस. थँक्यू सर. कुठून आहात बरं तुम्ही? सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये गुणवरी माझे गाव आहे. बर. साताऱ्याचे आहात तुम्ही? Yes. कंदी पेढे फेमस आहेत बघा साताऱ्याचे. येस सर. स्वीटमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं अडल्ट्रेशन होऊ शकतो बरं? स्वीटमध्ये सर शुगरचं, नंतर जे हे असतात कॉन्डिमेंट्स असतात. अडल्ट्रेशन आणि कंटॅमिनेशन काय फरक आहे का सेम आहे दोघी गोष्टी? तर नाही सर, वेगळे आहेत दोन्ही. ॲडल्ट्रेशन, कंटॅमिनेशन. ॲडल्ट्रेशन म्हणजे आपण एखादी गोष्ट जाणीवपूर्वक टाकतो की जसं त्यामुळे पुढं अनसेफ होतं. तर कॉन्टॅमिनेट आपण युजफुल पण असतं, जे आपल्याला नीड असते आपली त्या गोष्टीची, त्यासाठी आपण कॉन्टॅमिनेट त्यात टाकतो. फलटण बारामती रोडवर राहता तुम्ही? येस सर. बरं, किती अंतर आहे फलटण बारामती? सर 27 किलोमीटर. बरं. भारत निवास तुमच्या घराचं नाव आहे. मधल्या काळामध्ये इंडिया आणि भारत असा एक डिबेट चालू झाला होता. येस सर. ओके. काही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रेसिडेंट ऑफ भारत, प्राईम मिनिस्टर ऑफ भारत अशा ऑफिशियली जे आहे तर ते लिहिलं गेलं होतं. काय मत आहे बरं तुमचं? भारताचं नाव जे आहे म्हणजे इंडिया, तर भारत करून टाकायचं का आपण? इंडिया नको नाही सर, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंडिया मध्येच भारत असं सांगितलेलं आहे. दोन्ही नाव पण एकच आहे सर. म्हणजे ज्याच्या कन्व्हिनियन्स नुसार आपण ते घेऊ शकतो, इंडिया किंवा भारत. तुम्ही बी.टेक केलेलं आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. सध्या शेतकरी आंदोलन सुरू आहे बघा, काय डिमांड्स आहेत बरं त्यांच्या? सर त्यांचे मुख्यत्वे डिमांड आहे की त्यांच्या जी MSP आहे ती लागू करावी, त्यांच्या मालाला हमी भाव भेटावा, आणि ते स्वामीनाथन सरांच्या शिफारस लागू करावी, त्यांची मागणी. बरं. मेयोनीजला वर कुठल्या राज्याने बंदी आणली बरं? मेयोनीजला सर तेलंगणामध्ये. तुम्ही खाता का मेयोनीजचे पदार्थ? कुठले कुठले? सँडविच असेल, त्यानंतर पिझ्झा असेल, त्यात मेयोनीजचा यूज करतात. ओके. अशा पदार्थांमुळे काय इम्पॅक्ट होतो हेल्थवर? सर आपलं ओबेसिटी, वजन वाढते, त्यानंतर जे डायबिटीस सारखे डिसिजेस होऊ शकतात. बर सर. कॉन्टिनेंटल फूड काय असतं बरं? कॉन्टिनेंटल फूड म्हणजे जे बाहेरच्या देशातून आपण जसे पिझ्झा वगैरे इटालियन आहे, ते कॉन्टिनेंटल फूड आहे. ते कॉन्टिनेंटल फूड आहे. बरं. स्ट्रॉबेरी तर खाल्लीच असेल तुम्ही, सातारचे Yes, आहात yes. म्हटलं होते. स्ट्रॉबेरी पासून कुठले कुठले प्रोसेस फूड तयार केले जातात बरं? स्ट्रॉबेरी पासून त्याचा ज्यूस काढून त्याचं सरबत तयार केलं जातं. त्यानंतर जॅम्स, जेलीज, स्ट्रॉबेरी पासून नंतर चॉकलेट्स, त्यानंतर तो कॅडबरी वगैरे मध्ये पण फ्लेवर बनवून वापरला. बरं. जॅम तयार करण्याची प्रोसेस सांगतील का तुम्हाला? सांगायचा प्रयत्न करतो सर. पहिले तर त्याचे पिलिंग करून घ्यायचे, वरचे सगळे काढून घ्यायचे मटेरियल. नंतर ते बॉईल करायचं, त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट असेल तो काढून घ्यायचा, शुगर त्यात ॲड करायची. शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तो जो ज्यूस असेल बघा, त्याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आपण कुठले कुठले ॲडिटिव्ह टाकतो बरं त्याच्यामध्ये? शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ॲडिटिव्ह सर आपण शुगर टाकतो, सॉल्ट टाकतो. बरं. नाश्ता केला का तुम्ही आज? सर कॅरियस. काय खाल्लं आज? ॲपल. बरं. काय काय असतं बरं ॲपलमध्ये? न्यूट्रिएंट्स कुठले सर कुठले आहेत? ॲपलमध्ये मेनली फायबर जास्त असतं, फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर लिटिल अमाऊंटमध्ये मिनरल्स असतात, प्रोटीन, कार्ब्स. आयर्न असतं का बरं? आयर्न असतं. अँटीऑक्सिडंट्स असतं. कुठल्या फूड्समध्ये सगळ्यात जास्त असतात बरं अँटीऑक्सिडंट्स? स्ट्रॉबेरीज मध्ये जे बेरीज असतात त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. बरं, जास्त असतं. ठीक आहे. फर्मेंटेड फूड काय असतं बरं? ज्यात ईस्ट वगैरे बॅक्टेरियाचा यूज करून ते थोड्या काळासाठी ठेवून त्या ईस्ट जो बॅक्टेरिया असतो रिॲक्ट करून ते जे फूड असते ते फर्मेंटेड होते, जे आमचं. त्याचं टेस्ट आणि फ्लेवर चेंज होते आणि ते कॅरेक्टरिस्टिक पण चेंज होतात. काही फूड चे एक्झाम्पल देता येईल का तुम्हाला? काही बेव्हरेजेसचे एक्झाम्पल देता येईल? वाईन, बियर. बरं.
अजून काही आपण घरामध्ये जे पदार्थ खातो त्याच्यात काही हा इडलीमध्ये आजचा दिन विशेष काय बरं? सर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे. बरं, त्यांच्याविषयी सांग बरं 5 वाक्यात माहिती. सर त्या पहिल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या असं मानलं जातं की पहिल्या शिक्षिका मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं काम केले. मुलींना शिकता यावं म्हणून त्यांनी समाजाच्या हालअपेष्टा सोसल्या आणि त्यांचा आज 3 जानेवारी हा दिन महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला दिन म्हणून साजरा केला जातो. साताऱ्याचा काही आहे का संदर्भ? हा सर सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील आहेत. खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव येथील आहेत. बरं, तुम्हाला एखादी हॉबी आहे? येस सर, कुकिंग करता तुम्ही? कुठलं ऑइल वापरता बरं? सर ग्राउंडनट सनफ्लॉवर. बरं, ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्यू. हॅव अ गुड डे सर. थँक्यू सर. हॅव अ गुड डे.